नमस्कार, मी अर्चना एलमटे। आज माझे विचार मांडत आहे खूप महत्त्वाच्या विषयावर, शासनाची शिष्यवृत्ती योजना व अंमलबजावणी। तर शासनाने ही शिष्यवृत्ती योजना का सुरू केली आहे? शिष्यवृत्ती ही योजना ही जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आहेत आपल्या भारत देशात त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे। आणि याचे एकमेव उद्दिष्ट आहे की पूर्ण भारत देश हा साक्षर झाला पाहिजे। कारण शिकलेला माणूसच समाजाचा प्रकाश आहे। माणूस शिकल्याने विचार करायला शिकतो, विचाराने एक समाज घडवतो तो। आणि याच्यामुळं काही प्रमाणात महिला सबलीकरण होतं, महिला सक्षमीकरण होतं, गुन्हेगारी कमी होते आणि देशाच्या विकासाचा पाया हा शिक्षण आहे आणि शिक्षणाशिवाय देशाला प्रगती नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून भारत सरकार आपल्या शासनाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ह्या शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत आणि याचा पुरेपूर फायदा आपल्या भारतातील विद्यार्थी, आपल्या देशातील विद्यार्थी घेत आहेत। पण अजूनही काही समस्या अशा आहेत की बरेच मुलं या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित आहेत। त्यांना अजून या शिष्यवृत्ती योजनेची माहिती नाही, ते शाळेत जात नाहीत, ते शिक्षण घेत नाहीत, त्यांच्या आईवडिलांना या योजनेची माहिती नाही, त्याच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती त्यांच्या आईवडिलांना नाही। तर यावर शासनाला खूप काम करणं गरजेचं आहे की खेडोपाड्यात जाऊन ग्रामपंचायत लेवलपासून हे मार्गदर्शन, शिष्यवृत्ती मार्गदर्शन सहाय्यक केंद्र सुरू करणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की रेग्युलर मासिक किंवा पुस्तकं प्रकाशित करावी ज्याच्यामध्ये की या सगळ्या शिष्यवृत्ती योजना, त्याच्यासाठीची पात्रता आणि निवड प्रक्रिया किंवा अर्ज प्रक्रिया, जे पुस्तक पूर्ण कंप्लीट माहिती त्या मुलांपर्यंत पोहोचेल असे पुस्तके, मासिके प्रकाशित करून त्या मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे। तर खरं ते मुलं या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतील। तर ही शिष्यवृत्ती योजना, जे मुलं ऑलरेडी याचा लाभ घेत आहेत त्यांनाही खूप साऱ्या समस्या आहेत। जसं की या शिष्यवृत्ती योजनांची माहिती आपल्याला महाडीबीटी पोर्टलवरती भेटते। तर या पोर्टलच्याही काही समस्या आहेत की तांत्रिक अडचणी आहेत। हे पोर्टल फक्त ऑनलाईन फॉर्म भरून घेतं। ऑनलाईन फॉर्म भरत असताना बऱ्याचदा तांत्रिक अडचणींना विद्यार्थी फेस करतात आणि जे कर्मचारी यामध्ये आहेत, शासनानं खूपदा सांगितलेले कॉलेजेसला की त्या कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती मार्गदर्शन सहाय्यक केंद्र सुरू करा, पण मग खरंच हे केंद्र त्या कॉलेजमध्ये सुरू झालंय का याची शहानिशा सरकारला करणं, शासनाला करणं खूप गरजेचं आहे। आणि त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि जर 100 विद्यार्थी आहेत तर त्यांचा रेशो किती कर्मचारी आहेत। शाळा कॉलेजेसमध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि तुम्ही एकच कर्मचारी त्या सहाय्यक केंद्रावरती ठेवताय, तर तो एक कर्मचारी पुरेसा आहे का त्या 100 विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निरसन करण्यासाठी? यावरती शासनाचा खूप फोकस असला पाहिजे। आणि ते जे कर्मचारी तिथे काम करतायत त्या कर्मचाऱ्यांना डिजिटल प्रशिक्षण दिलं गेलंय का? कारण फॉर्म हा फक्त ऑनलाईन मोडनी भरायचा आहे महाडीबीटी पोर्टलवरती। जर कर्मचाऱ्याला डिजिटल प्रशिक्षण नाही तर विद्यार्थ्यांना नाही। आणि गरजेचं तितकंच आहे की त्या विद्यार्थ्यांसाठीही त्या शाळेनी, त्या कॉलेजेसनी कार्यशाळा घेणं खूप गरजेचं आहे की ज्या कार्यशाळेतून मुलांना माहिती मिळेल की कुठल्या स्कॉलरशिप योजना आहेत, कुठल्या स्कॉलरशिप योजनेसाठी हे मुलं पात्र आहेत, त्याच्यासाठी काय कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे। तर यामुळे मुलांच्या ज्या समस्यांना तोंड देणार आहेत त्या समस्या कुठेतरी कमी होतील। आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल प्रशिक्षण आपण दिलं तर जे फॉर्म सबमिट होणार आहेत ते फॉर्म परिपूर्ण फॉर्म असे सबमिट होतील आणि ज्यामुळं या आर्थिक जी शिष्यवृत्ती, ज्यांना आर्थिक मदत भेटते ती मदत भेटण्यामध्ये विलंब होणार नाही। कारण बऱ्याचदा आपण पाहतो वर्षाच्या शेवटी मुलांना ही आर्थिक मदत भेटते आणि त्यामुळे हे मुलं वर्षभर खूप आर्थिक अडचणींना तोंड देतात। तर त्यांच्या या समस्या कुठेतरी कमी होतील म्हणून यासाठी हे विद्यार्थ्यांसाठीची कार्यशाळा, कर्मचाऱ्यांसाठीचं डिजिटल प्रशिक्षण आणि मार्गदर्शक सहाय्यक केंद्रामध्ये किती कर्मचारी आहेत या गोष्टींची शासनाला शहानिशा करणं खूप गरजेचं आहे। नुसतं सर्क्युलर काढून भागणार नाही तर ॲक्च्युअलमध्ये त्या कॉलेज आणि शाळांमध्ये हे सगळं झालंय का त्याचा रिपोर्ट मागवून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि असंही खूप सारे मुलं या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत आहेत, खूप सारे मुलं शिकत आहेत। तर शासन इतक्या सगळ्या मुलांना शिष्यवृत्ती योजना देते, त्यासाठी आपण खरंच शासनाचे खूप आभारी आहोत। आणि शासनाने जर या सगळ्या समस्या लक्षात घेऊन एक सुलभ,
सोपं, वेगवान असं जर ते महाडीबीटी पोर्टल तयार केलं तर कदाचित पुढे जाऊन मुलांनाही समस्या येणार नाहीत. कारण बऱ्याचदा मुलं फॉर्म सबमिट करतात, दस्तऐवज अपलोड करतात, पण त्या फॉर्मॅटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. मुलांनी जरी डॉक्युमेंट सबमिट केले तरी तो फॉर्म पेंडिंग किंवा मला वाटतं नॉट व्हेरीफाईड असं दाखवलं जातं आणि मग त्या मुलांची स्कॉलरशिप येत नाही, फॉर्म कॅन्सल होतो आणि काहीतरी प्रॉब्लेम येतो. तर याला जिम्मेदार तो विद्यार्थी आहे, तो कर्मचारी आहे केंद्रातला, का मग ते शाळा आणि कॉलेज आहे, याची शहानिशा करणं खूप गरजेचं आहे. आणि थोडंसं लँग्वेज, भाषेवरती त्या इन्स्ट्रक्शन, काही सूचना महाडीबीटी पोर्टलवरती फक्त इंग्रजीमध्ये असतात आणि जर मुलांना इंग्रजी कळत नसेल तर त्यांचा फॉर्म चुकू शकतो किंवा त्यांचा फॉर्म हा इनकम्प्लीट राहू शकतो. तर त्यावरही काम करणं खूप गरजेचं आहे. आणि असं मला वाटतं शासनाने या गोष्टीवरती जर फोकस केला तर नक्कीच या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. आणि जर आपल्या भारतातला प्रत्येक विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ लागला तर खऱ्या अर्थानं या शिष्यवृत्ती योजनेचं उद्दिष्ट हे सफल होईल असं मला वाटतं. धन्यवाद.